24 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय पहिलवान नितीन केदारी, युवा उद्योजक पाळू माननीय पहिलवान वैभव कोयते, युवा उद्योजक आहिरे माननीय पहिलवान गोरख शिंदे, परफेक्ट कोचिंग क्लासेस कोहिंडे बुद्रुक, परफेक्ट 11 आहिरे पाळू कोहिंडे बुद्रुक। दोनही संघ आपण पाहिले तर इथे आपल्याला मैदानात दाखल होताना पाहायला मिळतात। बॅटिंग करणाऱ्या टीमचे सलामीच्या आघाडीचे बॅटर उतरत आहेत, तर क्षेत्ररक्षण करणारा संघ देखील आपण पाहिले तर इथे प्रथमतः आपल्याला मैदानात दाखल होताना पाहायला मिळालेला आहे। आणि दोनही संघांचं आपण ट्रान्सच्या माध्यमातून सुमधुर संगीतामध्ये इथे आपण स्वागत केलेलं आहे। दोनही टीम आपण पाहिले तर इथे आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात। दोनही संघांचे संघमालक देखील आपण पाहिले तर या स्पर्धेमध्ये आपण सातत्याने पाहिलेले आहेत। विशेषतः एक संघ आपण पाहिलं तर यावर्षी आपल्या स्पर्धेमध्ये नवीन संघ म्हणून तो आपल्याला खेळताना पाहायला मिळते। परफेक्ट 11 आहिरे पाळू कोहिंडे बुद्रुक या संघाला देखील आपण पाहतोय। तर दुसरा संघ आपण पाहतोय किटली 11-11 पाचरने ढोरे ऑरियस तिनेवाडी ढोरे बांबरवाडी हा संघ देखील आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळतोय। दोन्ही संघांना आपण सातत्याने या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलेला आहे आणि दोन्ही संघांचा खेळ नेहमी आपण पाहिले तर अतिशय कमालीचा राहिलेला आहे। मॅच सुरू होण्याच्या अगोदरच आपण पाहिलं तर प्रचंड बक्षिसे या स्पर्धेत आपण पाहिलेले आहेत आणि प्रचंड पारितोषिक देखील आपण पाहिले तर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय। विशेषतः परफेक्ट 11 आहिरे पाळू कोहिंडे बुद्रुक संघ आपण पाहतोय मान्य पैलवान युवा उद्योजक पाळू नितीन शेठ केदारी, युवा उद्योजक आहिरे वैभव शेठ कोयते आणि परफेक्ट कोचिंग क्लासेस परफेक्ट 11 कोहिंडे बुद्रुक या संघाचे संघमालक पैलवान गोरक्षनाथ शिंदे यांच्या मालकीचा संघ आपण पाहिले तर इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय। या संघाचे संघमालक युवा उद्योजक नितीन शेठ केदारी यांच्या वतीनं परफेक्ट 11 संघातील प्रत्येक फलंदाजाला पारितोषिक आहे। प्रत्येक चौकाराला 100 रुपये आणि प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं पारितोषिक संघमालक पैलवान नितीन केदारी युवा उद्योजक पाळू यांच्या वतीनं या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। तर पहिल्या मॅचला आपण पाहतो मैदानात सुरुवात होते। आघाडीचे बॅटर येतात। 25 मिनिटांचा कालावधी 5 षटकांसाठी आपण दिलेला आहे आणि 25 मिनिटांपेक्षा जर अधिकचा वेळ घेतला तर एक खेळाडू 38 सर्कलमध्ये घेतला जाईल। या प्रकारची नियमावली आज आपण कॉल बॅकच्या निमित्ताने ठेवलेला आहे। प्रत्येक मॅच 5 ओव्हरचे आहेत, प्रत्येक सामने 5 षटकांचे होणार आहेत आणि दिवसभराच्या सत्रामध्ये 6 सामने इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळणार आहेत। आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याला होईल सुरुवात। मुख्य पंच आपण पाहतोय संजय भालेराव सर, स्क्वेअर लेग पंच अजय आवळे सर, तर लेट्स प्ले डावाला होती सुरुवात। पहिला चेंडू आपण पाहतोय तिथे खेळण्याचा प्रयत्न होता राजू पाटीचा, अपील जोरदार आहे परंतु तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येईल। एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर मैदानात येतोय। आघाडीचे बॅटर आपण पाहिलं तर मैदानात उतरलेले आहेत। एका बाजूला आपण पाहिलं तर आयडॉल राजू पाटे आणि सागर दरेकर या दोन खेळाडूंना आपण सलामीला बॅटिंग करताना इथे मैदानात पाहतोय। तर पहिल्या क्रमांकाचे षटक करतोय गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आयकॉन प्रथमेश राठोड सोलापूर वरतून आपण पाहिलं तर या स्पर्धेत पाहायला मिळतोय। यावेळीचा चेंडूचा फटका खेळलाय राजू पाटीच्या बॅट मधून। आजच्या दिवसातील पहिला षटकार 6 धावा। शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार। 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जातोय। धावपल कोते आपण पाहिले तर आकडे इथे बदलताना पाहायला मिळतात। एक चांगली सुरुवात खरं तर दोन्ही टीम कडून होणं अपेक्षित होती आणि ती सुरुवात देखील आपण इथे या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील मात्र खेळलाय टीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार। प्रथमेश राठोड वरती केलं आक्रमण, राजू पाटीच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार। व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार। शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार। धन्यवाद डीचे। एक षटकार एक चौकार पहिल्या 3 चेंडूवरती इथे आपण पाहिलं तर बनवलं गेला 10 धावा। षटक क्रमांक पहिलं मैदानात सुरू आहे। आयकॉन प्रथमेश राठोड पहिल्या षटकात इथे आपल्याला मैदानावरती गोलंदाजी करताना तो मात्र पाहायला मिळतोय। सकाळचं सत्र आपण पाहतोय।
पहिली मॅच आहे, पहिला सामना आहे, कॉलबॅकचा थरार आहे, कॉलबॅक आज रंगणार आहे यात तीळ मात्र शंका नाही. यावेळीचा चेंडू होता वन्स अगेन बॅक टू बॅक, जबरदस्त हल्ला, चेंडू मात्र चाल थेट सीमा पार, षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. राजू पाटे पहिल्याच षटकात प्रचंड आक्रमण करतोय, प्रचंड हल्ला इथे त्याच्या बॅटमधून मैदान पाहायला मिळते. हुतात्मा शिवरामारी राजकुरू क्रीडा संकुलन आपण पाहिलं तर राजू पाटेसाठी नेहमी लाभदायक ठरलेलं आहे आणि या विकेटवरती, या खेळपट्टीवरती त्यानं नेहमीच धावांचा पाऊस पडलाय. आज देखील आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रात धावांचा सडा त्यानं इथे या विकेटवरती, या खेळपट्टीवरती इथे मैदानी टाकलेला आहे. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे, 4 चेंडू झालेत आणि धावपल कोती बनवले गेल्यात, 16 धावा त्या मात्र धावपल कोती आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे, गोलंदाज देखील आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच षटकात गोलंदाज आयकॉन प्रथमेश राठोडवरती जबरदस्त हल्ला तो मात्र इथे मैदानी केलाय. गतवर्षीचा विजेता संघ आपण पाहिलं तर इथे मैदानी क्षेत्ररक्षण करतोय किटली 11-11, पाचरने ठोरे ऑरियस, तिनेवाडी ठोरे बांबरवाडी. रिव्हरचा प्रयत्न होता, स्विच हिटचा प्रयत्न मैदानी केला जातोय, बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही. प्रथमेश राठोड देखील प्रचंड चतुर आहे, प्रचंड चपळ आहे, प्रचंड चाणक्ष आहे, कमबॅक करणं गरजेचं आहे आणि पहिल्याच षटकात आक्रमण केल्यानंतर प्रथमेशनं पुन्हा एकदा कमबॅक इथे मैदानी केले. मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहतोय, P1चे षटक सुरू आहे, P2 देखील आपण पाहणार आहोत. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र केलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, मिडॉनला फेकी केली जाईल तोपर्यंत एक सिंगल मैदानी येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. षटक क्रमांक संपेल, पहिल्या क्रमांकाचं 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय. परफेक्ट 11 अहिरे पाळू कोहिंडे बुद्रुक संघ बनवतोय, बिनबाद 17 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग, दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपल कोत आणि स्कोर कार्डवरती धावा देखील आपण पाहिलं तर इथे मात्र बनवले गेलात. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकाचं आपण पाहिलं तर इथे मैदान संपलेलं आहे आणि धावपल कोत आपण पाहिलं तर इथे बनवले गेलात. 17 धावा त्या मात्र स्कोर कार्डवरती आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकाचं इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी देखील आपण षटक क्रमांक 2 मध्ये इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. नवनाथ राऊतला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्क होती. हाही खेळाडू आपण पाहिलं तर गेली 3 वर्षे सातत्यानं या संघाचा शिलेदार बनलेला आहे, या संघाचा सदस्य तो राहिलेला आहे आणि खरं तर इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये तो पुन्हा एकदा मैदानी पाहायला मिळेल. नवनाथ राऊतला आपण पाहतोय, 2 सख्खे बंधू एकाच टीम मध्ये आपण सातत्यानं पाहतोय. स्लोअर 1 चेंडूचा फटका खेळलाय, चेंडू आपण पाहिलं तर हवेत आणि चेंडू मात्र चाल सीमा पार, राजू पाटीच्या बॅटमधून येतोय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोते आकडे बदलत आहेत. षटक क्रमांक 2 सुरू झाले आणि पहिल्या चेंडूवरती षटकार खेळलाय, धावपल कडती बनवले गेलात 23 धावा. यावेळीचा चेंडूचा फॉलोथ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय. गोलंदाज नवनाथ राऊतनं देखील आपण पाहिलं तर चेंडूला स्पर्श करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु वेगाने क्षेत्ररक्षक येतोय आणि चेंडू आपल्याला अडवताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघात जर आपण पाहिलं तर एका बाजूला आयडॉल राजू पाटे आहे, जो पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीचा शिलेदार, नारायणगावचा सुपरस्टार. ओव्हरपी चेंडूचा गॅप मध्ये खेळलाय, मॅन्डेटरी पॉवर प्ले, P2चा पुरेपूर फायदा, डीप मिड विकेट सीमा पार, एक टप्पा घेत राजू पाटेच्या बॅटमधून येईल चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MP स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार.
4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावफलक कोणते आकडे बदलत आहेत. सकाळच्या सत्रात मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 P2 मध्ये जबरदस्त तोडफोड आपण पाहिलं तर राजू पाटे इथे आपल्याला मैदानावरती करताना पाहायला मिळतोय. या खेळपट्टीवरती या विकेट होती, या मैदानावरती राजू पाटेच्या नावावरती अनेक विक्रम आहेत आणि अनेक विक्रमाची नोंद, अनेक रेकॉर्ड त्यानं या मैदानावरती बनवलेले आहेत. विशेषतः आपण त्याला सुरुवातीला RDS मध्ये पाहिलं, त्यानंतर हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं, त्यानंतर आपण त्याला हुतात्मा राजगुरू करंडकामध्ये पाहिलं, त्यानंतर आपण त्याला स्वर्गीय बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक याही स्पर्धेत आपण राजू पाटीलला पाहिलेला आहे. त्यामुळे या विकेटवरती खेळण्याचा पुरेपूर अनुभव, या मैदानाचा अनुभव हा राजू पाटीलला जितका आहे तितकाच नवनाथ राऊतला देखील फार मोठा आहे. त्यामुळे हा बॅटल इथे आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडू बॅटच्या आतील काढा चेंडू घेतोय. क्षेत्ररक्षक पाठला करतायत, चेंडूवरती येत आहेत, चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न केला जात आहेत. योगेश राऊतला आपण पाहतोय, चेंडू अडवला गेलाय, फील्ड केलाय, तोपर्यंत 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्यात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. षटक क्रमांक 2 सुरू आहे. 29 धावा तर मात्र धावफलकोती बनवल्या गेल्यात. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वात देखील आपण पाहिलं तर 93-94 धावा या मैदानावरती चेस झालेल्या आहेत, बनवल्या गेल्यात. त्यामुळे ही खेळपट्टी विकेट आपण पाहिलं तर सातत्यानं फलंदाजांच्या प्रेमात पडलेलं आहे. इथे आपण पाहतोय गोलंदाज नवनाथ पुन्हा एकदा. यावेळीचा चेंडू राजू पाटीलसाठी आपण पाहतोय. दत्ता पवार चेंडूवरती येईल, चेंडू अडवेल तोपर्यंत एक डॉट बॉल आलाय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात येतोय. म्हणजे पहिल्या षटकात ज्याप्रमाणे धावा आल्या त्याप्रमाणे दुसऱ्या षटकात देखील धावा आल्या, परंतु 2 डॉट बॉल, 2 निर्धाव चेंडू इथे आपण मैदानात पाहिलेले आहेत. पहिल्या षटकात 17 धावा, या षटकात 12 धावा, धावफलक होती 29 धावा. षटक क्रमांक 2 सुरू आहे. नवनाथ टू राजू, फुल टॉस, चेंडू मात्र खेळलाय, जबरदस्त बिग हिट, मिड विकेटच्या डोक्यातून जाईल सीमा पार, षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलक कोणते आकडे बदलत आहेत. षटक क्रमांक देखील इथे आपण पाहिलं तर मैदानावरती सुरू आहे. 2 षटक संपतात आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बनवल्या गेल्यात 35 धावा त्या मात्र धावफलक होते आहेत. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय. 2 षटक देखील आपण पाहिले तर इथे मैदानावरती संपतात. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक होती बनवले गेल्यात 35 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. शैलेश सर आपल्या समोर आहेत. 2 षटक संपलीत, 35 धावा बनवल्यात. 5 षटकांचा सामना आणि किती धावांचं टार्गेट उभं केलं जाईल. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर राजू पाटे इन ऍक्शन आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. सागर दरेकर तो देखील त्याच्या सोबतीला इथे आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच इथे आपण पाहतोय राजू पाटे यांच्या बॅटमधून मोठे मोठे फटके येत आहेत. चौकार षटकार इथे खेळले जात आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा ज्या मैदानामध्ये पूर्ण केल्या जात आहेत. परंतु हे पॉवर प्लेच्या षटकांपर्यंतची बॅटिंग आपण आतापर्यंत पाहिली आहे. पॉवर प्लेचे षटकं संपली आहेत, त्यानंतर कशा प्रकारे इथे बॅटिंग केली जाईल, कारण गोलंदाज देखील इथून पुढचं कमबॅक करू शकतात आणि ते त्यांना देखील करावं लागेल. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती इथे गोलंदाज जीवन भांगे इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय पहिल्या चेंडूवरती षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. पहिल्या चेंडूवरती इथे आपण पाहतोय षटकार खेळला जातोय. स्वागत केलं इथे गोलंदाजाचं. अप्रतिम असा चेंडू त्या ठिकाणी हाताळण्याचा प्रयत्न केला, परंतु अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये आला आणि लगेचच त्याला पलीकडच्या प्लॉट मध्ये टाकण्याचं काम इथे बॅटरने केलंय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 41 धावा. सुरेख अशी सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीलाच आलेला मोठा फटका 6 धावेंसाठी.
इथे देखील रिझल्ट सेम असेल का? नक्कीच. बॅक टू बॅक दुसरा त्याच दिशेने डिस्टन्स देखील तेवढंच गाठलं जात आहे. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावांचा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार इथे आपण पाहतोय. स्ट्राईक मिळाल्यानंतर इथे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होतात. पहिल्या 2 चेंडूवरती तब्बल 12 धावा इथे खर्च केल्या जात आहेत. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या होते ती 47 धावा, 47 रन्स विदाऊट लॉस. काय दमदार सुरुवात केली आहे. असरदार आणि योग्य पद्धतीने इथे फटकेबाजीला सुरुवात केली आहे. तर एका बाजूने जर आपण पाहिलं तर आयडॉल खेळाडू या ठिकाणी राजू पाटे यांच्या बॅटमधून आपण पहिल्या सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये मोठे फटके पाहतोय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. इथे अतिरिक्त उसळी. पंचांकडे दाद इथे मागितली जाते आणि पंचांचं बोट इथे आकाशाकडे असेल. बॅटची लागलेली एज आणि त्यानंतर पहिलं विकेटचं होतंय पतन. पहिला बॅटर झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हेलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच हिरोला पडतोय भारी. जीवन भांगे यांनी घेतलेलं पहिलं यश. पहिल्याच्या 2 चेंडूवरती 2 विस्फोटक फटके आपण येताना पाहिले, परंतु त्यानंतर अखूट टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी हाताळला. काहीसा उसळी चेंडूला मिळते आणि त्या चेंडूवरती आडव्या बॅटने खेळण्याचा जो प्रयत्न केला गेला, अगदी बॅटची वरची कडा आणि त्यानंतर यष्ट्यांच्या मागे दत्त पवार यांनी टिपलेला सुरेख झेल. बॅटर क्रमांक पहिला इथे बाद होतोय तंबूच्या आश्रयाला. तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी मॅन फ्रॉम बारामती आयकॉन खेळाडू अक्षय तावरे इथे नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. एका बाजूने आयकॉन आहे तर दुसऱ्या बाजूने आयडॉल आहे. आता मात्र गोलंदाजांचा खरा कस इथे मैदानामध्ये लागणार आहे. दोन्ही बॅटर जर आपण पाहिले तर संपूर्ण महाराष्ट्रभर या दोन्ही बॅटरच्या नावाची चर्चा प्रामुख्याने केली जाते. दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत, परंतु गोलंदाज देखील तितक्याच ताकदीने इथे गोलंदाजीला सुरुवात करताना पाहायला मिळतील का? पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत, परंतु गोलंदाजाचं सुरेख असं कमबॅक. इथे विकेट घेण्यामध्ये देखील त्यांना यश मिळत आहे. पार्टनरशिप ब्रेक झाली आहे. इथून पुढचा प्रवास, इथून पुढची गोलंदाजी कशा प्रकारे केली जाईल. पुढचा चेंडू अक्षय तावरे यांच्यासाठी. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय डीपमध्ये सजवलं जात आहे. डीप मिड विकेट आहे, डीप लॉंग ऑन आहे, डीप लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि त्याचबरोबर डीप कव्हर पॉइंट या ठिकाणी आपण पाहतोय. 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर तैनात आहेत. पुढचा चेंडू. इथे देखील पुढे टाकलेला चेंडू, त्यावरती केलेला प्रहार. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. आल्या आल्या बिग ब्लास्ट. षटकार 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद. जीवन भांगे यांची गोलंदाजी आपण पाहतोय. या गोलंदाजीवरती काहीसे खर्चिक फटके देखील खेळले जात आहेत. पुढचा चेंडू. इथे देखील बॅकफुटला जाऊन चेंडू चॉप केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षण तिथे काहीसं खराब होत आहे. बघा, वेगवान इथे धाव घेतली, चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, वन हँड पिकअप करण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न त्या ठिकाणी फसला आणि लगेचच तिथे दोन्ही बॅटरने एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलंय. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 55 धावा. 55 55 55 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू. इथे मात्र चेंडू भरकटला जातोय उजव्या इष्टीच्या बाहेर. पंचांनी जमीनलगत दोन्ही हात केलेत समांतर. धावा कळवल्यात अवांतर. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते अब तक 56 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू. इथे देखील आडव्या बॅटने चेंडू खेळलाय आणि त्यानंतर वाईडिश लॉंग ऑन. एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमारेषा पार. बस काय भावा. मिळाल्या 4 धावा. चौकार. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. 3 षटकांचा खेळ पाहता पाहता संपुष्टात आलाय, परंतु 3 षटकांमध्ये धावांचा वेग सरासरी जर आपण पाहिले ना तर प्रत्येक षटकामागे 20 धावा, म्हणजे 20च्या सरासरीने इथे धावा पूर्ण केल्या जात आहेत. 5 षटकांची मॅच आहे. आतापर्यंत 3 षटकं झाली आहेत. 2 षटकं पॉवर प्लेची संपल्यानंतर देखील जी
बहरत बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, प्रामुख्याने राजू पाटे यांच्या बॅटमधून पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 37 धावा आपण येताना पाहिल्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये जी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये देखील तब्बल 23 धावा इथे जोडल्या गेल्या. 60 धावा या 3 षटकानंतर होत आहेत. ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. दिलात झापक झुपक झापक झुपक. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 60 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सुरुवात तर चांगली झाली आहे, पाहूया शेवट कशा पद्धतीने केला जाईल. 20 धावींची सरासरी आणि मगाशीच उत्तम सरांनी आपल्याला या गोष्टीची माहिती दिली आहे की 90+ धावा देखील इथे चेस झालेल्या आहेत. त्यामुळे कुठलाही संघ किती धावा बनवला तरी चेस करण्याची ताकद इथे दुसऱ्या डावामध्ये ठेवू शकतो, परंतु त्यासाठी खर्ची गोलंदाजी करणं हा चांगला पर्याय नाहीये. इथे धावांवरती अंकुश लावण्याचं काम कुठला गोलंदाज ती जबाबदारी घेईल आणि त्यासाठीच आपण पाहतोय षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय प्रथमेश राठोड इथे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. प्रथमेश राठोड गोलंदाजी मार्कवरती आहेत. पाहूया या षटकामध्ये कमबॅक केलं जाईल का. राजू पाटे इथे स्ट्राईकला सज्ज होत आहेत. पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, फटका फसलाय, झेल तिथे टिपला जाईल. आयडॉल या ठिकाणी होत आहेत बाद. राजू पाटे दुसरा बॅटर, बॅक टू द पॅव्हेलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच इथे आपण पाहिलं तर शैलेश सर विकेट येताना पाहायला मिळते. 2 फलंदाज बाद झाले, 60 धावा तर देखील आपण पाहिलं तर धावपल कोती बनवले गेल्यात. 4थं षटक आपण पाहिलं तर सुरुवातच्या विकेटच्या शोधात अख्खी टीम होती ना, ती विकेट आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळते, परंतु एकापेक्षा एक सरस बॅटर देखील बॅटिंग करताना पाहायला मिळतात. सुरुवातीला सागर दरेकर बाद झाले, त्यानंतर अक्षय तावरे बॅटिंगला आले, त्यानंतर आपण पाहिलं तर राजू पाटे बाद होत आहेत, परंतु त्यानंतर संघनायक समाधान अहिरकर तो देखील आपल्याला इथे बॅटिंगसाठी तो मात्र मैदानात येताना पाहायला मिळतोय. आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय लहूशेठ करवंदे आणि भरतशेठ करवंदे हे देखील दोन्ही मांड्यावर हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीगचा आनंद घेत आहेत. त्यांचं हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वात आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. समाधान अहिरकरला आपण बॅटिंग करताना पाहणार. या तालुक्यातून हा पहिला खेळाडू जो इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ISPL मध्ये आपण पाहिलं तर सिलेक्ट होताना पाहायला मिळतोय आणि तो इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. नक्कीच या देखील गोष्टीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. आल्या आल्या पहिला चेंडू फुलटॉस, त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न आणि चेंडू देखील जाईल लॉंग ऑन बाउंड्रीला भेदत सीमा रेषा पार. इथे येतोय षटकार षटकार षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. पहिला चेंडू खेळत असताना पहिल्या चेंडूवरती ठोकलेला षटकार, अगदी सेट ऑन फायर. डगआउट मध्येच इथे आपण पाहिलं तर समाधान इथे सेट झालाय. आल्या आल्या पहिला चेंडू आणि त्यावरती लोअर फुल टॉस आणि त्या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय षटकाराने. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते 66. पुन्हा एकदा इथे गुडघा टेकवत चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि त्याच दरम्यान बॅटर इथे होतील बाद. अगदी सुरेख झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. टिक फॉर टॅग, जशाच तसं उत्तर. तिसरा बॅटर, बॅक टू द पॅव्हेलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सुरेख असं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. प्रथमेश राठोड यांच्याकडून 2 विकेट्स आतापर्यंत प्राप्त केल्यात. एक बिग हिट नक्कीच खर्च केला, परंतु विकेट्स देखील इथे मॅटर करतायत. असे बॅटर त्यांनी बाद केलेत की जे आल्या आल्या मोठे मोठे फटके खेळू शकतात, स्लॉगवर स्पेशलिस्ट आहेत आणि त्यांना इथे रोखण्याचं काम, त्यांना बाद करण्याचं काम प्रामुख्याने केलं जात आहे. इथे आपण जर पाहिलं तर समाधान बाद होतात, त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. आकाश हगवणे न्यू बॅटर इन. पाहूया अक्षय तावरेच्या जोडीने इथे धावा कशा पद्धतीने इथे पूर्ण करतील. 3 षटकानंतर आपण पाहिलं तर 60 धावा होत्या. आतापर्यंत या षटकाचा जर विचार केला तर एक बिग खर्च केलाय. 66 धावा इथे मैदानामध्ये पूर्ण झाल्यात, परंतु या षटकामध्ये 2 बिग हिट देखील करणारे बॅटर इथे बाद होत आहेत. 3 गाड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत 66 धावा झाल्यात. पाहूया आकाश कशा प्रकारे इथे प्रथमेश राठोड यांचा सामना करेल. गोलंदाज इन फॉर्म मध्ये आहे.
इथे आतापर्यंत 2 विकेट्स या षटकामध्ये त्यांनी प्राप्त केल्यात. पाहूया येणारी चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील. इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तिथे तैनात आहे. एकच धाव मिळेल. आकाशने खातं आपल्या एका धावेने उघडलंय. संयमाने इथे सुरुवात केली आहे, कारण विकेट सातत्याने जाणं आणि पार्टनरशिप ब्रेक होणं हे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या फायद्याचं असतं. त्याचमुळे इथे सिंगल घेतली आहे. अक्षय तावरे यांना स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केलाय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 67. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू. इथे देखील बॅटची एज जेमतेम यष्टीरक्षकाच्या हाताचा स्पर्श चेंडूने घेतला, परंतु तो झेल तिथे टिपता आला नाही. झेल हातातून निसटतोय. जीवदान अक्षय तावरे यांना मिळतंय. कुठल्याही प्रकारची धाव देखील नसेल. फक्त 7 धावा आतापर्यंत प्रथमेश राठोड यांनी खर्च केलाय. कमबॅक करून दिलाय. म्हणजे जो वेगाने धावणारा धावांचा रथ होता ना, त्याला थांबवण्याचं, त्याला बांधून ठेवण्याचं काम केलंय. पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू. खोलवट टप्प्याचा चेंडू आणि त्याच दरम्यान आपण पाहतो यष्ट्यांच्या मागे काहीसं मिसफिल्ड होते आणि त्याचा फायदा. एक 22 स्वरूपाची धाव त्या ठिकाणी प्राप्त केली जाते. अतिरिक्त धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात येतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 3 गड्यांच्या मोबदल्यात 68 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतंय ग. थँक्यू. आजच्या दिवसातील जो दुसरा सामना होणार आहे त्या दोन्ही संघाच्या कॅप्टनने विनंती केला ते आपण प्लेइंग 11 जमा करा. यानंतर मॅच आपली होणार आहे. स्वर्गीय कैलासवासी नंदाई बिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबाची कोळी या संघाचे कॅप्टन आणि त्यांच्या विरुद्धमध्ये भैरवनाथ प्रतिष्ठान वराळी शिंदेगाव याही संघाच्या कॅप्टनने विनंती केला ते. यानंतर आजच्या दिवसातील दुसरा सामना तो मात्र होणार आहे आणि त्या मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण पहिला डाव संपल्यानंतर करणार आहे. त्यामुळे पुढील दोनही संघ नायकांना विनंती आहे आपली प्लेइंग 11 आपण या ठिकाणी जमा करा. नक्कीच आपण पाहतो इथे 4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 68 धावा झाल्यात. चांगलं कमबॅक प्रथमेश राठोड यांचं आपण पाहतोय आणि शेवटचं अंतिम षटक इथे घेऊन येत आहेत निलेश राऊत संघाचे संघनायक. इथे जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेत आहेत. स्लॉग ओव्हरमध्ये इथे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. तर त्यांचा सामना करण्यासाठी इथे आपण पाहतोय स्ट्राईकला आयकॉन खेळाडू अक्षय तावरे जे मैदानामध्ये सज्ज होत आहेत. डेथ ओव्हरमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल, स्लॉग ओव्हरमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल, कारण आतापर्यंत फलंदाजांचं अधिराज्य आपण पाहिलंय, परंतु काही अंशी गोलंदाज देखील इथे कमबॅक करू शकतात. पहिला चेंडू बॅटवरतून हलकासा ब्रश होतोय. त्यानंतर शॉट थर्ड मॅनच्या दिशेने इथे आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल होतोय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू इथे निर्धाव आहे. सुरेख गोलंदाजी केली जाते. उजव्या इष्टीच्या बाहेर लगतचा चेंडू आहे आणि त्याचबरोबर चेंडू काहीसा जमिनी लगत सबमरीन डिलिव्हरी इथे गोलंदाजाच्या माध्यमातून जी हाताळण्यात येते. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केला जातोय. वारंवार क्षेत्ररक्षण हे बदललं जात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर, त्याचबरोबर डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन आहे. पुढचा चेंडू इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यानंतर चेंडू आपण पाहतोय डीप काऊ कॉर्नर मध्ये 1 बाउन्स सीमारेषा पार येतोय. दन 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 चौकार. 4 धावा. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. खेड तालुक्यातील मानाची आणि सन्मानाची स्पर्धा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग RPL पर्व 5वं त्यातच सर्व मैदानामध्ये जे आपण संपन्न होताना पाहतोय. आजचा कॉलबॅकचे राऊंड्स आपल्याला पाहायला मिळतील आणि आज देखील फुल धम्माल एन्जॉय मैदानामध्ये सुरू आहे. दोन्ही संघ जर आपण पाहिले तर तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांमध्ये आयकॉन आयडॉल खेळाडूंचा देखील चांगला समाविष्ट खेळ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पहिला चेंडू ज्याप्रमाणे अक्षय तावरेने खेळून काढला, कुठल्याही प्रकारची धाव त्या दरम्यान प्राप्त केली नाही, परंतु लगेचच पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा मिळाला आणि त्यावरती चौकार ठोकून काढलाय. पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न.
इथे एक धाव पूर्ण केली आहे, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे वेगात पूर्ण केली जाते. बघा जवळच्या एंडकडे फेकी करण्याऐवजी लांबच्या एंडकडे फेकी केली आहे. साहजिकच आहे अक्षय तावरे शेवटच्या षटकातील शेवटचे काही चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय आणि त्याचा फायदा देखील त्याला झालाय. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या होते ती 74 धावा. आतापर्यंत चांगलं षटक इथे हाताळलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे निलेश राऊत यांच्याकडून. पुढचा चेंडू इथे देखील स्विंग अँड मिस. बॅट अगदी वेगामध्ये स्विंग केली परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे चेंडू निर्धाव. निलेश राऊत यांनी देखील चांगलं कमबॅक केलं. आतापर्यंत 4 चेंडू या षटकात ते हाताळलेत आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. म्हणजे या 2 षटकांचा जर विचार केला मागच्या 10 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 12 धावा इथे खर्च केलेल्या आपण पाहतोय. इथे देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. अक्षय तावरे देखील होतील बाद. चौथा बॅटर. बॅक 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 टू द पॅव्हेलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. नवीन बॅटर शेवटचा चेंडू मला वाटतं या षटकातील खेळण्यासाठी सज्ज होत आहेत निलेश सोरगे. अक्षय तावरे बाद होत आहेत. स्वतःवरती नक्कीच काहीशे नाराज आहेत परंतु ज्याप्रमाणे आपण फलंदाजांचं कौतुक पहिल्या 3 षटकांमध्ये ऐकलं पाहिलं त्याचप्रमाणे गोलंदाजांनी जे कमबॅक करून दिलंय पुन्हा एकदा सामन्यामध्ये आपली पकड निर्माण केली आहे. 3 षटकानंतर 60 धावा आपण पहिल्या मैदानामध्ये ज्या पूर्ण झाल्या त्यामध्ये प्रामुख्याने राजू पाटे अक्षय तावरे या फलंदाजांनी केलेली अफलातून अशी फटकेबाजी आणि त्याचबरोबरीने जे शेवटची 2 षटकं आहेत त्या 2 षटकांमध्ये केलेलं सुरेख असं कमबॅक म्हणजे प्रथमेश राठोड आणि त्याचबरोबर निलेश राऊत संगनायक यांनी केलेलं सुरेख असं कमबॅक आहे. बॅटर देखील इथे बाद केले. धावांवरती देखील इथे लगाम लावण्याचं काम इथे दोन्ही गोलंदाजांनी केलंय. या षटकातील काही चेंडू शिल्लक. नवीन बॅटर मैदानामध्ये निलेश सोरगे. पाहूया पुढच्या चेंडूवरती काय होईल. इथे देखील थोडीशी शफल झाले. चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. प्रॉपर टायमिंग इथे झाला नाहीये. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू अडवण्याचा केलेला प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये जर आपण पाहिलं तर 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 3ऱ्या धावेचा केलेला प्रयत्न आणि त्यामध्ये क्रिकेटमधली आत्महत्या. बॅटर क्रमांक 5 धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हेलियन. षटक क्रमांक 5 पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्टात आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या होते ती 76 धावा. तर विजयासाठी 77 धावींची गरज असेल. या धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील कशा प्रकारे आयडॉल आयकॉन खेळाडू आपल्या संघासाठी विजय खेचून आणतील तर कशा प्रकारे या धावा रोखण्याचं काम गोलंदाज करतील. अगदी आपण पाहतोय काहीशा विश्रांतीनंतर आपण लगेचच दुसऱ्या डावाकडे त्या ठिकाणी वळणार आहोत. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. दिलात झापक झुपक झाप. लगेचच आपण इथे दुसऱ्या डावाला सुरुवात देखील करतोय. आमच्या या खेळाला आहे आगळीच धार. आमच्या या खेळाला आहे आगळीच धार. परफेक्ट 11 आहिरे पाळू कोहिंडे बुद्रुकचे योद्धे आम्ही. विजयाचे अस्सल दावेदार. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय पहिलवान नितीन केदारी. युवा उद्योजक पाळू माननीय पहिलवान वैभव कोयते. युवा उद्योजक आहिरे माननीय पहिलवान गोरख शिंदे. परफेक्ट कोचिंग क्लासेस कोहिंडे बुद्रुक. परफेक्ट 11 आहिरे पाळू कोहिंडे बुद्रुक. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी आपण संपन्न करणार आहे. पुढील मॅचचा आपण नाणेफेकीचा कौल संपन्न करणार आहे. दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती आहे आपण प्लेइंग 11 जमा करण्यासाठी संपर्क करा.
आणि टॉस करण्यासाठी संपर्क करा. स्वर्गीय कैलासवासी नंदाई विवरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबा चिकवाळी या संघाचे कॅप्टन किरण कड या कॅप्टनना विनंती आहे. आणि भैरवनाथ प्रतिष्ठान वराळे शिंदेगाव या टीमचे संघनायक सोमनाथ कारले या दोनही संघनायकांना विनंती आहे आपली प्लेइंग 11 आपण जमा करा आणि टॉस करण्यासाठी संपर्क करा. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपलेला आहे. व्यासपीठावर यावरसून आज आपल्या उपस्थित असणारे मान्यवरांनी गेली 3 दिवस या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळाडूंसाठी फ्रूटचं सौजन्य दिलेलं आहे. गौतम शेठ ढोरे उद्योजक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून स्वागत आहे. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे आयोजक आदरणीय राहुलदादा थिगळे, समीर शेठ सातकर पाटील, जावेदभाई तांबोळी हे देखील आयोजक मंडळी उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपलेला आहे. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदानाची सुरुवात होताना पाहायला मिळेल. आणि पहिल्या डावात प्रथमतः बॅटिंग करताना बनवलं गेला 76 धावा तर 77 धावांचं टार्गेट इथे आपण पाहिलं तर ठेवलेलं आहे. दुसऱ्या डावामध्ये या धावा पूर्ण होतील की नाही ते देखील आपण पाहणार. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर इथे मैदानाची सुरुवात होताना पाहायला मिळेल. आघाडीच्या आणि सलामीचे बॅटर आपण पाहिलं तर इथे मैदानात उतरत आहेत. किटली 11-11, पाचारने ढोरे वॉरियर्स, तिनेवाडी ढोरे बांबरवाडी या टीमकडनं आघाडीचे बॅटर इथे आपल्याला मैदानात उतरताना पाहायला मिळतील. खेळ त्यांचा पाहुनी तुफानी जीव होतो वरखाली. खेळ त्यांचा पाहुनी तुफानी जीव होतो वरखाली. जेव्हा ऐकू येते पाचारने ढोरे वॉरियर्स, तिनेवाडी ढोरे भांबुरवाडीच्या शुरांची गगनभेदी डरकाळी. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय राजू शेठ पाचारने, संचालक विविध कार्यकारी सोसायटी तिनेवाडी, संचालक राजगुरुनगर सहकारी बँक, अरिकेत एलॅप प्रायव्हेट लिमिटेड, माननीय संतोष दादा ढोरे पाटील, विद्यमान सरपंच ढोरे भांबुरवाडी, ढोरे एंटरप्राइजेस, पाचारने ढोरे वॉरियर्स, तिनेवाडी ढोरे भांबुरवाडी. सुमधुर संगीतानंतर पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळतोय. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होईल. 77 धावेचा इथे पाठलाग आहे आणि पाठलागाची सुरुवात करण्यासाठी आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत. एका बाजूला डावखुऱ्या शैलीचे बॅटर प्रथमेश राठोड आणि त्यांच्या बरोबरीने संघाचे संघनायक या ठिकाणी निलेश राऊत बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. तर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत सागर दरेकर. पंचांचा इशारा होईल, मॅचला इथे सुरुवात होईल. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होते. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं नाही. प्रथमेश राठोड पहिल्या चेंडूवरती काहीसा आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये कदाचित ते फसले देखील होते, परंतु क्षेत्ररक्षण फार खराब होत आहे. झेल निसटतोय, जीवदान त्या दरम्यान मिळत आहे आणि त्याचबरोबर धावसंख्येचा शुभारंभ, धावसंख्येची सुरुवात, धावसंख्येचा श्री गणेशा इथे केला जातोय. सुरुवात तर चांगली केली, दमदार केली, परंतु त्याचबरोबर आपण पाहतोय क्षेत्ररक्षण काहीतरी इथे आपण पाहतोय खराब केलं जात आहे. झेल निसटतोय आणि त्याचमुळे इथे बॅटरला जीवदान देखील मिळत आहे. पहिल्या चेंडूवरती जीवदान देखील पाहायला मिळालं, धावसंख्येचा शुभारंभ देखील पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा काहीशी जमवाजमव केली जाते. डीप काऊ कॉर्नर आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड ऑफ मिड ऑन. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 30 सर्कलच्या आतमध्ये तैनात. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, येस नो. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये काहीशी खराबी पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आहे. फुलर लेनचे चेंडू आहेत, खोचलेले चेंडू आहेत, यॉर्कर पद्धतीचे चेंडू आहेत आणि त्याच दरम्यान जर आपण पाहिलं तर या अशा चेंडूंवरती प्रहार करणं फार अवघड काम दिसतंय. पहिल्या 2 चेंडूंवरती दोन्ही बॅटरला कठीण प्रश्न विचारले जात आहेत आणि त्याचं उत्तर मात्र देता येत नाहीये. काय गोलंदाजीला इथे सुरुवात केली सागर दरेकर यांनी. 77 धावेंचा पाठलाग आहे आणि त्या पाठलागाची सुरुवात इथे काहीशी निराशाजनक, काहीशी खराब होतीये, परंतु अजूनही वेळ आहे आणि अजूनही या धावेंचा पाठलाग यशस्वीरित्या करता येईल. पुन्हा एकदा वाह, सुरेख लाईन लेंथ अगदी अप्रतिम आहे. पॉवर प्लेचं षटक टाकायचं आहे. सर्वात प्रभावशाली कामगिरी करणारा गोलंदाज, प्रामुख्याने पहिलं षटक हाताळणारा गोलंदाज, स्ट्राईक बॉलर इथे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सागर दरेकर. अप्रतिम असं षटक इथे हाताळतायत.
पहिल्या 3 चेंडूंवरती फक्त एकच धाव खर्च केली आहे. पुन्हा एकदा इथे बॅटची एज, त्यानंतर आपण पाहतोय शॉर्ट थर्ड वरती इथे चेंडू अडवला जातोय, त्या दरम्यान मिळते ती सिंगल. दोन्ही बॅटरने एकेका धावेने आपलं खातं उघडलंय आणि म्हणावे तसे प्रॉमिसिंग शॉट देखील त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले नाहीत. बॅटची एज लागल्यानंतर त्या धावा मिळतायत. दोन्ही बॅटरच्या खात्यामध्ये एक एक धाव जोडली जाते, तर सांघिक धावसंख्या देखील 2 धावा होत आहेत. काय गोलंदाजी इथे सागर दरेकर यांची आपण पाहतोय, विचारपूर्वक इथे गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेतला जाईल. डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषा पार. बस काय भावा, मिळाल्या 6 धावा. षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 8 धावा झाल्यात. मिळालेलं जीवदान आहे आणि त्या जीवदानाचा असा फायदा घेतला जाईल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा काहीसा अपिश ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता, बरोबर बॅटवरती चेंडू आला नाही. चेंडू निर्धाव जातोय, परंतु काय गोलंदाजी केली इथे सागर दरेकर यांनी. संधी उपलब्ध करून दिली, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. परंतु दुसऱ्या बाजूचा जर विचार केला तर प्रथमेश राठोड यांना पहिल्या चेंडूवरती जे जीवदान मिळालं ना, त्याचा फायदा त्यांनी दुसरा वैयक्तिक चेंडू खेळत असताना षटकार मारून केलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय बिनबाद 8 धावा झाल्यात. 77 धावेंचा इथे पाठलाग आहे. पाठलागाची सुरुवात काहीशी संयमाने केली आहे, परंतु अजूनही फार मोठा प्रवास त्यांना गाठायचा आहे. प्रत्येक षटकामध्ये इथे धावा त्यांना बनवाव्याच लागतील. कॉलबॅकचे राऊंड आहेत. प्रत्येकाला अजून एक संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं सोनं देखील त्यांना करावं लागेल. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग. पहिलं षटक इथे आपण पाहिलं तर सागर दरेकर यांनी अप्रतिमरित्या हाताळलं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या. तर षटक क्रमांक 2 संघाचा आयकॉन खेळाडू इथे मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती येतील. मॅन फ्रॉम बारामती अक्षय तावरे इथे गोलंदाजी मार्कवरती येतात. या देखील गोलंदाजाकडे प्रभावशाली गोलंदाजी करण्याची ताकद आहे. पाहूया ती ताकद मैदानामध्ये पाहायला मिळेल. तर समोर असतील निलेश राऊत संघाचे संघनायक. पहिला चेंडू इथे कट केलाय. क्षेत्ररक्षण लाजवाब आहे. फेकी मात्र भरकटली जाते. बॅकअप आहे, परंतु एकच धाव तिथे मिळेल आणि एका धावेने देखील धावसंख्येचा आलेख इथे वाढला जाईल. धावसंख्या होते ती 9 धावा. सुरेख अशी गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे, परंतु फलंदाजांना काहीतरी वेगळा प्रयत्न करावा लागेल. शॉट्स इथे बनवावे लागतील, कारण सहजासहजी हे गोलंदाज तुम्हाला शॉट्स तसे खेळू देणार नाहीत. खराब चेंडू इथे हाताळणार नाहीत. तुम्हाला चांगल्या चेंडूवरती देखील प्रहार करावा लागेल. पुन्हा एकदा प्रथमेश राठोड ज्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय, ते आता इथे स्ट्राईकला सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. योग्य त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलंय. बॅटर क्रमांक पहिला प्रथमेश राठोड झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. उगच या खेळाडूंना आयकॉन आयडॉल ह्या पदव्या देऊन आपण या स्पर्धेमध्ये सहभागी केलेलं नाहीये. संपूर्ण भारतभर अशा या खेळाडूंच्या नावाची चर्चा प्रामुख्याने केली जाते. त्यामध्ये अक्षय तावरे या नावाची ओळख तुम्हा सर्वांना असेलच. अगदी मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रामुख्याने या खेळाडूची वर्णी लागते. अगदी गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण तिन्ही क्षेत्रामध्ये या खेळाडूचा दबदबा देखील आहे. पहिला बॅटर बाद होतोय प्रथमेश राठोड, परंतु त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. मावळ भूषण दत्ता पवार इथे मैदानामध्ये सज्ज होत आहेत. मावळ भूषण या किताबाने या खेळाडूला देखील सन्मानित केलेलं आहे. पाहूया तो भूषण इथे गाजवेल का, दत्ता पवार आपली पॉवर दाखवतील का. या देखील खेळाडूकडे क्षमता आहे. आयकॉनच्या विरोधात कशा प्रकारे इथे फलंदाजी केली जाईल आणि या 77 धावेंच्या पाठलागामध्ये त्यांचं योगदान किती राहील.
पहिला बॅटर इथे प्रथमेश राठोड, एक षटकार त्यांच्या बॅटमधून आल्यात. म्हणावी तशी कामगिरी त्यांची पाहायला मिळाली नाही, परंतु अजूनही दत्ता पवार मैदानामध्ये सज्ज होत आहेत. पुढचा चेंडू क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केला जातोय. डीप मिड विकेट आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, म्हणजे क्षेत्ररक्षण देखील योग्य सजवलंय आणि त्याच दिशेने गोलंदाजी देखील आहे. पुढचा चेंडू दत्ता पवार यांच्यासाठी. आल्या आल्या पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. इथे मात्र काय घडतंय, दत्ता पवार गोल्डन डकचे शिकार, शून्याचा चष्मा परिधान करून बॅक टू द पॅव्हेलियन, तंबूच्या आश्रयाला. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. दत्ता पवार देखील इथे आपण पाहतोय वैयक्तिक 0 या धावसंख्येवरती, म्हणजेच गोल्डन डकचे शिकार ठरतात आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत नवनाथ राऊत. आता मात्र फार मोठी पडझड इथे होताना पाहायला मिळते. किटली 11-11 या संघाची. प्रामुख्याने पहिल्या आघाडीचे दोन्ही बॅटर मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी बाद होत आहेत, परंतु अक्षय याचं कौतुक करावं लागेल. एकतर पॉवर प्लेचं षटक आणि त्यामध्ये 2 विकेट्स इथे प्राप्त केल्यात. पहिल्या डावाचा जर विचार केला ना तर पहिल्या डावामध्ये पहिल्या 2 षटकामध्ये विदाऊट लॉस 37 धावा होत्या. म्हणजे पहिल्या डावामध्ये जी सुरुवात झाली परफेक्ट 11 या संघाची, ती सुरुवात इथे कुठेतरी झालेली नाहीये, पडझड होतीये. पुढचा चेंडू इथे देखील स्विंग अँड मिस. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. इथे चेंडू आपण पाहतोय निर्धाव आहे. काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये 8, या षटकामध्ये आतापर्यंत 1, परंतु 2 बॅटर अक्षय तावरे यांनी बाद केलेत. चांगलं कमबॅक गोलंदाजाकडून. इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू आहे, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, विकेटचं होईल पतंग. इथे देखील आपण पाहतोय नवनाथ राऊत बाद होऊन तंबूच्या आश्रयाला, सिल्वर डकची शिकार. तिसरा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच बॅटर येत आहेत, हजेरी लावतायत आणि त्यानंतर लगेच बाद होऊन डगआउटच्या दिशेने जात आहेत. कोणाला तरी खेळावं लागेल, पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. ज्याप्रमाणे दोन्ही गोलंदाजांची जी पार्टनरशिप आपण पाहतोय, प्रामुख्याने दोन्ही गोलंदाजांनी इथे चांगली गोलंदाजीची पार्टनरशिप केली आहे, तशी फलंदाजांना करणं फार गरजेचं आहे. थोडीशी पडझड होते, ती सावरावी लागेल, वेळ द्यावा लागेल आणि त्यानंतर इथे धावा आपोआप बनणार देखील आहेत. अक्षय तावरे काय गोलंदाजी केली, आतापर्यंत 1 धाव आणि 3 बॅटर इथे बाद करण्यामध्ये अक्षय तावरेला यश मिळतंय. नवीन बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश रणपिसे इथे नवीन बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतील. कशा प्रकारे इथे प्रतिहल्ला केला जाईल. इथे देखील उजयष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. पंचांनी इथे वाईट बॉलचा इशारा केलाय. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या दुहेरी अंकामध्ये इथे प्रवेश करते. धावसंख्या होते ती 10 धावा. 77 धावेंचा पाठलाग आहे आणि त्या पाठलागाची सुरुवात काहीशी निराशाजनक होते, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. इथे आपण पाहतोय चेंडू पुन्हा एकदा डॉट जातोय. षटक क्रमांक मैदानामध्ये 2चा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 3 गाड्यांच्या मोबदल्यात 10 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतंय ग. इथे एक पारितोषिक येत आहे सौरभजी जाधव यांच्याकडून. जर वैभवजी कोयते यांनी जर का झेल टिपला तर 2000 रुपयांचं पारितोषिक त्या ठिकाणी दिलं जाईल. सौरभ सरांकडून हे पारितोषिक येत आहे वैभव यांच्यासाठी. एक झेल टिपल्याची किंमत 2000 रुपये इथे दिली जाईल. आता हे पारितोषिक देण्यासाठी तर मान्यवर आलेले आहेत. पाहूया ते पटकवण्याचं काम ते क्षेत्ररक्षक करतील का. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात झाल्यात. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. गोलंदाज
पहिला चेंडू या षटकाचा आडवा बॅटने खेळून काढलाय आणि तिथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून वन बाउन्स सीमारेषा पार येतोय चौकार 4 धाब्यांसाठी. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MP स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद. 4 धाब्यांनी इथे धावसंख्येमध्ये वाढ. वैभव कोयते संघमालक आपण पाहिलं तर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी सेल टिपला तर संघमालक गोरक्षनाथ शिंदे यांच्या वतीनं 2000 रुपयांचं बक्षीस आहे. ओटो कॉम्बॉक्स. पुन्हा एकदा भला मोठा प्रहार. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडूला फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. येतोय षटकार 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. सुरेख असा फटका इथे सजवला जातोय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. मॅच अजूनही संपलेली नाहीये. मी याच गोष्टीची माहिती बॅटरला देखील देईल की अजूनही मॅच संपलेली नाहीये. प्रयत्न करायला काही एक हरकत नाहीये. प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला यश देखील प्राप्त होणार नाहीये. 20 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 10 होत्या. तिसऱ्या षटकाची सुरुवात इथे दमदार आहे, असरदार आहे. गणेश रणपिसे यांच्या प्रत्येक षटकाराला जगदंबा 72+ साऊंड आणि स्पोर्टचे ओनर महेंद्र शेठ सावंत यांच्या वतीनं गणेश रणपिसेच्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं बक्षीस आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये पहिलवान अक्षय शेठ ढेरंगे यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. हुतात्मा राजकोर प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. ओटो कॉम्बॉक्स. नक्कीच पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे मात्र चुकी घडते. निलेश राऊत इथे होतील झेलबाद. 4थ्या विकेटचं पतन. 4था बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. इथे निलेश बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत योगेश सांडभोर. गणेश आणि योगेश ही जोडी मैदानामध्ये आहे. पाहूया या जोडीवरती जी जबाबदारी आता सोपवली आहे ती जबाबदारी इथे पेलली जाईल का. प्रयत्न करायला काही एक हरकत नाही. आयकॉन खेळाडू बाद झालेत, आयडॉल खेळाडू बाद झालेत, परंतु अजूनही संधी आहे. संधी सहजासहजी सोडायची नाही. एवढी मोठी स्पर्धा, एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे. आयकॉन आयडॉल खेळाडूंबरोबरच आपला खेळ उंचवायचा आहे आणि त्यासाठीच तुम्हाला प्रयत्न देखील करायचा आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत योगेश सांडभोर. पाहूया कशा प्रकारे इथे आक्रमण करायला सुरुवात करतील. 20 या धावसंख्येवरती 4 गडी इथे बाद झालेत. 4 बॅटर बाद आहेत. पुढचा चेंडू इथे देखील आल्या कडक बेधडक वन बाउंड चेंडू सीमारेषा पार. येतोय चौकार 4 धाब्यांसाठी. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MP स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. याच फटक्यांची गरज आहे आणि आल्या सेट ऑन फायर. सुरुवात तर दमदार केली आहे. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ. धावसंख्या होती ती 24. 24 रन्स फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स. 77 धाब्यांचा इथे पाठलाग आहे. पुढचा चेंडू इथे देखील चेंडूला दाखवलं आसमान. आसमानी टोला चेंडूला भिरकावून दिलाय. डीप मिड विकेट डोक्यावरून सीमारेषा पार. येतोय षटकार षटकार षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. काय फलंदाजीला इथे सुरुवात केली आहे आणि असाच कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. आघाडीचे बॅटर स्वस्तात गेले, परंतु आता जी स्वतःवरती जबाबदारी आहे ती मात्र योग्य पद्धतीने इथे पेलायची आहे. आउट ऑफ दी पार्क चेंडूला धाडण्यामध्ये देखील यश मिळतंय. आल्या पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतरचा सुरेख असा षटकार. 2 चेंडूंमध्ये 10 धावा. हाच फॉर्म तुम्हाला शेवटपर्यंत ठेवावा लागेल. धावसंख्या होते ती 30. 4 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा. अजूनही जर आपण पाहिलं तर तब्बल 47 धावींची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 13 चेंडूंमध्ये 47 धावा होऊ शकतात. बनवायचा फक्त प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. पुढचा चेंडू इथे देखील घुटना टेक और तमाशा देख. बॅक टू बॅक दुसरा दुसरा दुसरा
षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार षटकार षटकार. धन्यवाद. या ठिकाणी आपण पुढील मॅचचा टॉस संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न केला तर टॉस बॉक्स मधून आपल्या समेत डोरे बांबोराडे नगरीचे सुपुत्र आणि युवा उद्योजक ज्यांनी आपल्या स्पर्धेसाठी सगळ्या खेळाडूंना फ्रूटचं सौजन्य दिलेलं आहे, आदरणीय गौतम शेठ ढोरे यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी करतोय. नाणेफेकीचा कौल केला तर मॅच असेल स्वर्गीय कैलासवासी नंदाई बिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबाची क्वाळी विरुद्ध भैरवनाथ प्रतिष्ठान वराळी शिंदेगाव या दोन्ही संघाचे कॅप्टन आहे आणि टॉस आपण या ठिकाणी करतोय. छापा काटा टॉस या ठिकाणी केला जातोय. काटा कॉल छापा. टॉस या ठिकाणी प्रथमतः जिंकलेला आहेत. मान्यवरांचं मनापासून आभार. मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थानपना. कॅप्टन सोमनाथ कारले आपण प्रथमतः टॉस जिंकलेला आहे. प्रथमतः काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. कॉलबॅकला आज आपण या स्पर्धेमध्ये खेळतायत. टीम मध्ये काय चेंजेस काय बदल त्याबद्दल काय सांगाल आणि प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखायला 5 षटकांचा सामना आहे? आज आम्ही ज्यांना पहिल्या दिवशी चान्स दिला नाही त्यांना ॲड केलेला आहे. बाकींना आराम दिला आहे आणि समोरची टीम पण चांगली आहे. त्यांना जेवढ्या 70च्या आसपास रोखण्याचा प्रयत्न करू. हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीगमध्ये गतवर्षी देखील तुमचा संघ होता. यावर्षी देखील संघ आहे आणि विशेषतः यावर्षी नवीन संघ मालकांनी तुमच्यावरती विश्वास ठेवलाय. या स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटतं आणि स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? प्रथमतः मी सर्व संघ मालकांचे मनापासून धन्यवाद आहे की त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून आमच्या संघाला संघ मालकी घेतली. आणि आयोजनाबद्दल बोलायचं तर एवढं मोठं ग्राउंड एवढे भारी नियोजन हे फक्त क्रीडा संकुलात होऊ शकतं. त्यामुळे आयोजकांच्याही मनापासून धन्यवाद. धन्यवाद. कॅप्टन सोमनाथ कारले आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. किरणकडे आपल्या समोर आहेत. टॉस पराभूत आहेत. प्रथमतः बॅटिंग करायची किती धावांचं टार्गेट द्याल आणि टीम मध्ये आज काय चेंजेस काय सांगाल? आम्ही 70 ते 75 धावा करण्याचा प्रयत्न करू आणि टीममध्ये 3 चेंजेस आहे. ज्यांना चान्स दिला नव्हता त्यांना 3 केले. आता किरण शेवटचा एकच प्रश्न. सातत्यानं ॲडव्होकेट महेशजी बिवरे साहेब राहुलदादा आल्हाट तुमच्यावरती विश्वास ठेवतायत. गेली 2 ते 3 वर्ष तू त्या टीमचा कॅप्टन आणि त्यांना तुझ्याकडनं भरपूर अपेक्षा आहेत. आज या स्पर्धेत खेळताना काय सांगशील आणि स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्पर्धेचं नियोजन तर इथं ह्या ग्राउंडवर कायमच चांगलं असतं आणि आमच्या संघ मालकांचा विश्वास सार्थ करण्याची आता वेळ आलेली आहे. तो सार्थ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. ऑल द बेस्ट. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस संपन्न झालाय. पुढील आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहणार आहोत. भैरवनाथ प्रतिष्ठान वराळी शिंदेगाव या संघानं टॉस जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय तर बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले स्वर्गीय कैलासवासी नंदाई बिवरे स्पोर्ट फाउंडेशन भानोबाची क्वाळी हा संघ प्रथमतः बॅटिंग करताना पाहायला मिळेल. टॉस बॉक्समध्ये आपण थांबूयात आणि समालोचन कक्षातून ऐकूयात आदरणीय शैलेश निवंगुने सरांना. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सर. इथे आपण पाहतो या षटकाची सुरुवात पहिल्या चेंडूवरती गणेश पाहत होत आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. दीपक पिंगळे नवीन बॅटर मैदानामध्ये येतात. आलेल्या पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 36 धावा. अजूनही जवळपास जर आपण पाहिलं 37 धावा झाल्यात. अजूनही 40 धावींची गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू आणि 40 धावा या मैदानामध्ये म्हणावं तसा अवघड नाहीयेत. प्रयत्न करायला काही एक हरकत नाहीये आणि म्हणावं तशा सोप्याही नाहीयेत. डिफेंड करायला भरपूर काहीतरी आहे. पुढचा चेंडू इथे देखील काहीशी उसळी घेतली. त्यानंतर दिशा देखील भरकटली जाते. अप्परकटचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला परंतु इथे उजव्या इष्टीच्या फार बाहेर चेंडू इथे डिलिव्हर होतोय. पंचांनी लगेचच त्या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा केला. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 38. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चांगलं पदाला तिथे केलं. बॉल वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न काही अंशी फसलाय देखील. चांगली इथे गोलंदाजी अक्षय तावरे यांची आपण पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अगदी उसळी घेणारा चेंडू आहे. त्यावरती आडवा बॅटने लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. त्या दरम्यान मिळते ती सिंगल. एकेरी धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 39 धावा. या मॅचमध्ये जर आपण पाहिलं ना तर अक्षय तावरे यांची जी षटकं आहेत
ती फार मॅटर करून गेली. म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील अवघी 1 के 2 धावा देत असताना बॅटर बाद केले आणि या ओव्हरमध्ये देखील आतापर्यंत सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू आहे, शॉट पुल केलाय, क्षेत्ररक्षक तिथे मात्र चुकी करतायत, चेंडू हातातून निसटतोय, त्यानंतर येतोय वन बाउंस सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. षटक क्रमांक 4 चा खेळ देखील इथे संपुष्टात येतोय. 43 धावा ज्या आतापर्यंत झाल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी जवळपास 34 धावींची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती षटकार इथे मारणं फार अवघड आहे, परंतु प्रयत्न करायला काही एक हरकत नाही. प्रयत्न करावाच लागेल, तुम्हाला बॅट फिरवावीच लागेल आणि एखाद्या वेळेस बॅट फिरवण्याच्या नादात 6 चेंडूंमध्ये 6 षटकार देखील येऊ शकतात. अगदी पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर आयडॉल राजू पाटे यांनी तो विक्रम नुकत्याच एबी ट्रॉफीमध्ये देखील केलेला आहे. ज्यावेळेस संघाला 6 चेंडूमध्ये 27 धावींची गरज होती, त्यावेळेस त्यांच्या बॅटमधून 5 चेंडूमध्ये 5 षटकार आलेत. 1 चेंडू राखून त्यांनी मॅच जिंकलेली आहे. इथे देखील प्रयत्न करावा लागेल. स्ट्राईकला आपण पाहतो योगेश. टाइम संपलाय, म्हणजे एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. म्हणजे अजून एक प्लस पॉइंट आहे, बॅट ही फिरवावीच लागेल. आता फक्त आणि फक्त 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत. इथे वेळेचं पालन न केल्यामुळे पंचांनी लगेचच फिल्डिंग करणाऱ्या टीमला, क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला पॅनलाइज केलंय. एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये तैनात असतील. 4च खेळाडू हे बाउंड्री लाईनच्या दिशेने तैनात आहेत. एक डीप मिड विकेट आहे, डीप काऊ कॉर्नर, डीप लॉंग ऑन आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. षटक क्रमांक 5, पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा आहे, खोदून तर काढलाय, परंतु मिड ऑफ त्या ठिकाणी तैनात आहे. वेगात येऊन चेंडू अडवतील, त्या दरम्यान फक्त सिंगल, एकच धाव. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या 44, 44, 44 धावा. 5 बॅटर त्या ठिकाणी बाद झालेले आहेत. संधी प्रत्येकाला मिळाली आहे. प्रत्येक संघ त्या ठिकाणी सुपर 8 मध्ये दाखल होण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यासाठी देखील इथे कॉलबॅकचे राऊंड देखील महत्वाचे आहेत. पुढचा चेंडू, इथे देखील मोठा प्रहार केलाय, स्टँड अँड डिलिव्हर, छोटा पॅकेज, बडा धमाका, चेंडू जातोय डीप काऊ कॉर्नर, षटकार, 6 धावा. षटकार. या ठिकाणी आपण पाहतो आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतं शुभागमन होते, संस्थापक धर्मवीर संभाजीराजे युवा मंच अंबोली आणि त्याचबरोबर स्वर्गीय सरपंच शरदराव शिंदे, स्वर्गीय सरपंच सचिन पापा सूर्यकांत बंडलकर, स्पोर्ट फाउंडेशन अंबोली खेड या संघाचे संघमालक प्रवीण शेठ वायकर यांच्या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगचे आयोजक आणि शिंदेगावचे तंटमुक्तीचे अध्यक्ष आदरणीय कावरामांना मेंढे अण्णांच्या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं देखील हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. नक्कीच मान्यवरांचं इथे शुभागमन होत आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत केलं जात आहे. परंतु गोलंदाजाचं स्वागत इथे बॅटरने देखील केलंय. षटकार आणि या षटकाराची गरज आहे. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा बॅट फिरवली आणि बरोबर बॅटच्या मधोमध चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी जवळपास. अक्षय तावरे पुन्हा एकदा नाव आहे, परंतु अक्षयने तिसऱ्या पंचांचा कॉल असेल, डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. इथे योग्य पद्धतीने चेंडू अडवलाय अथवा नाही याची पडताळणी आपण टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना तिसऱ्या पंचांकडे आपण या ठिकाणी तो निर्णय सोपवतोय. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. दरम्यानच्या कालावधीमध्ये स्पर्धेच्या निमित्तानं बोराडे पोल्ट्री फार्म हाऊसचे ओनर आदरणीय मारुती शेठ बोराडे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगमध्ये त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं काही मान्यवर आहेत ज्यांनी विशेष सहकार्य या स्पर्धेला केलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं सगळ्या खेळाडूंसाठी बिस्लरी बॉक्सचे सौजन्य देणारी चिखलगावचे उपसरपंच शिवाजी शेठ गोपाळे, संतोष शेठ मुके, एक्वासील पुणे कुमार, प्रतीक गोपाळे कुमार, अविनाश मुके यांचं हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. त्याचबरोबर
कमिटीटासी टी शर्ट सौजन्य देणारे पराग पाटील श्री साई स्पोर्ट्स, शैलेश पाटील श्री साई स्पोर्ट, कुलदीप धायबर श्री साई स्पोर्ट्स यांचा आभारी आहोत. प्लेअर ऑफ द डेला प्रत्येक दिवशी आकर्षक बॅटचं सौजन्य देणारे सोमनाथ गायकवाड, पसैदन स्पोर्ट्स शॉपी, सोमनाथ कारले SK स्पोर्ट्स शॉपी, मंगेश गायकवाड, उमेश गायकवाड ओवी स्पोर्ट्स शॉपी, महेंद्र सावंत, ललित मुसळे, जगदंबा 72+ स्पोर्ट्स शॉपी यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक आभारी आहोत. O2 कॉम्बॉक्स. धन्यवाद पुन्हा एकदा आलेल्या सर्वच मान्यवरांचं आणि ज्यांनी या स्पर्धेदरम्यान मोलाचं सहकार्य केलंय त्या सर्वच मान्यवरांचं आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. त्याचबरोबर मनपूर्वक असे आभार देखील आहेत. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे कारण अगदी क्लोज कॉल आहे. बाउंड्री लाईनच्या लगोलग इथे उडी मारून चेंडू अडवण्याचा प्रयत्न अक्षय तावरे यांनी केला आहे आणि असे प्रयत्न आपण कित्येक वेळा अक्षय तावरे यांचे पाहिलेले देखील आहेत. शेवटपर्यंत चेंडूवरती ठेवलेली नजर आणि योग्य वेळेस योग्य अशी उडी मारत असताना चेंडू अडवलाय की नाही याची पडताळणी तिसरे पंच करतायत. तिसरे पंच अजूनही वेळ घेत आहेत याचा अर्थ फार क्लोज कॉल असेल. महेश जाधव सर आपल्याबरोबर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जोडले जात आहेत. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय संजय भालेराव सर आहेत. मोठ्या मोठ्या स्पर्धांचा अनुभव या देखील पंचांकडे आहेत. अगदी बिग बॅश सारखी मोठी स्पर्धा देखील त्यांनी कलकत्ता येथे देखील संपन्न केली आहे. त्याचबरोबर अजय आवळे सर देखील आहेत. पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशननं मान्यता प्राप्त हे पंच आहेत आणि अगदी योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. आणि त्याचबरोबर आमची संपूर्ण टेक्नॉलॉजी टीम या ठिकाणी या चेंडूचं विश्लेषण आपल्यापर्यंत पोहोचवतील. बाउंड्री लाईनच्या लगोलग चेंडू अडवला गेलाय की नाही याची पडताळणी अगदी बारकाईने केली जाते. वेळ घेतला जाईल परंतु योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. सेफ आहे. अगदी योग्य पद्धतीने तिथे चेंडू अडवला आणि अक्षय तावरे यांनी कळवलं देखील होतं की चेंडू अगदी योग्य पद्धतीने अडवलाय परंतु मुख्य पंचांनी जो निर्णय घेतला ना तो अगदी योग्य आहे. टेक्नॉलॉजी आहे मग त्याचा वापर का करू नये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 52 धावा झाल्यात. पुढचा चेंडू दीपक यांच्यासाठी गोलंदाजावरती इथे तुटून पडण्याचं काम तर केलंय दीपक यांनी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा काय तो फटका, काय ते एलिव्हेशन, काय ते डिस्टन्स. ओके मध्ये येतोय षटकार. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. काय फटका इथे सजवला जातोय. छोटा पॅकेज और बडा धमाका. आघाडीचे बॅटर स्वस्तात बाद झाले परंतु शेवटला जे बॅटर काही येत आहेत ना प्रत्येक बॅटरने आपला क्लास दाखवून दिलाय. नाही थांबणार, नाही झुकणार, फक्त ठोकणार. षटकारांपाठोपाठ षटकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर आतापर्यंत होते ती 58 धावा. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. विजय फार दूरवरती आहे परंतु प्रयत्न इथे मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू. इथे अँगल बदललाय. पंचांच्या उजव्या बाजूने इथे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे इथे कमबॅक झालं. जी लाईन आणि लेंथ आहे त्याच्यामध्ये काहीशी सुधारणा केली आणि त्यामुळे बॅटरच्या तडाक्यामधून ते गोलंदाज बचावले गेले. सुरेख असं कमबॅक होत आहे. धावसंख्या होते ती 58 धावा. शेवटचा चेंडू या इनिंगचा असेल. विजय मात्र या ठिकाणी फार दूरवरती आहे परंतु पुन्हा एकदा हेलिकॉप्टर परंतु लँड होईल अक्षय तावरे यांच्या हातामध्ये. परंतु काय बॅटिंग केली दीपक यांनी. दीपकची जर शेवटच्या षटकामध्ये फलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काय बॅटिंग केली अफलातून. मॅच इथे फिनिश होते. परफेक्ट 11 या संघाने इथे विजय मिळवला. विजय संघाचं अभिनंदन आहे. तर किटली 11-11 या संघाला मात्र इथे पराभवाच्या छायेत जावं लागतंय. त्यांना देखील पुढील मॅचसाठी शुभेच्छा असतील. तोपर्यंत एक सुमधुर संगीत आपल्या भेटीला येतील. O2 DJ मास्टर.
गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. विकेट विकेट पहिला सामना आपण पाहिलं तर इथे संपलेला आहे. दोन्ही टीमला विनंती आहे शेक हँड कंपल्सरी आहे. हस्तांदोलन आपण या स्पर्धेच्या निमित्तानं कंपल्सरी ठेवलेलं आहे. मैत्रीपूर्ण लढती या ठिकाणी संपन्न होत आहेत. विजेत्या संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं मनापासून आभार. तर आपण दोन्ही टीमला विनंती करतो की आपण शेक हँड करा. हस्तांदोलन कंपल्सरी आहे. चला विनंती आहे किटले 11-11 कॅप्टन निलेश राऊत आणि टीम प्रतिस्पर्धी